नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे सगळ्यांना. आज आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा. तिरंग्याच्या कलरमध्ये आपण इडली बनवणार आहोत आज. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वप्रथम आपण आपलं जे इडली बॅटर आहे त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि हे बॅटर आपण नेहमीच आपण बॅटर बनवतो त्याप्रमाणे आपण बनवलेलं आहे. म्हणजे 1 वाटी आपली डाळ असेल उडदाची तर आपण 3 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते 5 ते 6 तास आपण भिजवून त्यांना अशी बारीक पेस्ट करून घेतले आहे मिक्सरमध्ये. आणि त्याला 5 ते 6 तासासाठी आपण फर्मेंट करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे बॅटर डिवाइड करून घेऊया कारण आपल्याला 3 रंगांमध्ये इडली बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे बॅटर 3 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे समप्रमाणात. त्यानंतर आपण एक गाजर घेतला आहे बारीक कापून. तर ह्याची पण आपण पेस्ट करून घेणार आहोत. ऑरेंज कलर आपल्याला पाहिजे त्यासाठी आपण हे गाजर बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर आपलं आता हे गाजर चांगलं बारीक पेस्ट आपण याची तयार करून घेतलेली आहे. ते आपण जे एक बॅटर आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि हे बॅटर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले ऑरेंज बॅटर तयार झालं आहे गाजर वापरून. आता एका मिक्सर बाउलमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि मिरची असं ग्राइंड करून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हिरवा कलर आपल्याला पाहिजे यासाठी. तर याची आपण पेस्ट बनवून घेऊया. आता ग्रीन कलरसाठी आपण जी ही कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती आपण या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत. किती सुंदर हिरवा रंग बघा पटकन आला त्याला. अशा प्रकारे आपले 3ही कलर तयार झाले आहेत झेंड्यामधले. व्हाईट कलर, ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर. आता आपण इडली करून घेऊयात. आता आपल्याला 3ही प्रकारच्या इडली करायच्या आहेत. तर आपण हे ग्रीस करून घेतले ऑइलने भांडं. आपण आता इडलीसाठी आपण इथे बॅटर पोर करून घ्यायचं आहे. आपण ग्रीन कलरचं इडली बॅटरसुद्धा पोर करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने ऑरेंज कलरचं बॅटरसुद्धा आपण सेट करून घेतलं आहे. आता आपण हे सगळं स्टीम करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या या 3ही प्रकारच्या इडली तयार झाल्या आहेत. आता आपण त्यांना फ्लॅगचा कलर आहे त्याप्रमाणे अरेंज करून घेऊया. तर अशा प्रकारे तिरंगी रंगाची आपली इडली तयार झाली आहे खाण्यासाठी. तर हा छोटासा प्रयत्न आपला इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा जो मी एक प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.